केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस किंवा दिवस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटलिया धावा तृष्णेचिया, कौतुक वाटे झाली आवेचाचे. नाममंगळाचे तेने गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटलिया धावा तृष्णेचिया. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी. आता दिवस चारी खेळी मेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया दावा तृष्णेचिया. विढाला 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 समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम. जगननीत पाणिं मंडनं मंडनानां. तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम. सदयधवलासं पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संताचिया, त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका, जयांचे केले स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुने आता. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरे. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चितानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ते. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. आवो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा भेरो. मस्तक हे पायावरी, या वारकरी संताचिया. जय गावी केला वास, त्यास नसावे उदास. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. याजसाठी केला होता अट्टहास. दादा याचा विकू बंद करा, बोलतोय बंद करा विकू. मला आवाज पाहिजे, अजून वाढवा आवाज. समोर रिटर्न द्या मला आवाज, त्याला ताकद द्या ताकद. याजसाठी केला होता अट्टहास. जेवढा शक्य तेवढा दे, शिट्टी नको देऊ. याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस किंवा दिवस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटलिया धावा तृष्णेचिया. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरूपणा करता चिंतना करता निवडलेला गायलेला अभंग. महाराष्ट्र भूषण संत हृदय सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे देहू गावातील सुप्रसिद्ध साधू छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे आद्यगुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आणि तुकोबारायांच्या चारचरणाचा अद्वैतपर प्रकरणातील अभंग असून, अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री तुकोबाराय साधनाद्वारे साध्य प्राप्त झाल्यानंतर जे जीवनामध्ये परिपूर्णतम अवस्था प्राप्त होते, त्या पारमार्थिक अवस्थेचं वर्णन करतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठाला 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 विठाला. कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा पर्यारपैकी असा विकू बंद करणार, बंद करून टाक विकू, ते डबल आवाज नको देऊ ना. अखिल कोट ब्रह्मांड नायक हे आकरण करुणावरुणालय भक्त कामकल्पतरू भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम आघात कृपेने त्याच्या करुणेने त्याच्या भरलेल्या अथंग अशा दयेने मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानयांचे राजे साधकाचे मायबाप योग्याची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबाराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असलेले तत्वज्ञ संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय नामदेवराय चोखोबाराय निळोबाराय श्री संत सावता महाराज श्री संत सेना महाराज श्री संत नरहरी महाराज श्री संत जळोजी मळोजी महाराज श्री संत भोजलिंग काका श्री संत रोहिदास महाराज श्री संत गोरोबा काका कुंभार श्री संत एकनाथ महाराज श्री संत बाळू मामा श्री संत भगवान बाबा श्री संत वामन भाऊ महाराज श्री संत सद्गुरू गजानन महाराज श्री संत कबीर महाराज श्री संत गाडगे महाराज श्री संत तुकडोजी महाराज श्री संत भक्त कुर्मदास श्री संत रंका बंका बसलेल्या श्री संत कान्होपात्रा श्री संत जणाबाई श्री संत मुक्ताबाई श्री संत बहिणाबाई श्री संत सोयराबाई श्री संत सखूबाई श्री संत जिजाबाई संत मांद्याळीच्या चरणी विनम्र भावे अभिवादन करतो. अधिकार संपन्न टाळकरी वृंद एकदा जोरदार टाळ्यांचा कडकड करून या मंडळींचे सगळ्या मंडळींचे स्वागत करा. अतिशय सुंदर आणि गोड असं वातावरण आहे. या मुंगसे परिवाराने बाबाच्या पित्यर्थ ठेवलेला हा प्रथम पुण्यस्मरणाचा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम. बाबाने उभा आयुष्य हाडाचे काढं केले, थोडा आवाज दे, हाडाचे काढं केले, रक्ताचं पाणी केलं, नेत्राचा दिवा केला, हाताचा पाळणा केला, लहानपणापासून सांभाळ केला. आज पाहता पाहता 1 वर्ष होतंय ते तुमच्या आमच्यात राहिले नाही आणि या मुंगसे परिवाराला बाबा जाऊन अनाथ करून गेले. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. कैलासवासी लक्ष्मण व्यंकोजी मुंगसे बाबा, पाठीमागं मोठा परिवार आहे. कासूबाई लक्ष्मण मुंगसे पत्नी, आदरणीय आसुरबा लक्ष्मण मुंगसे मुलगा, आदरणीय नामदेव लक्ष्मण मुंगसे मुलगा, त्याचबरोबर रुक्मिणबाई दत्तात्रय शिंदे मुलगी, सागरबाई गजानन रायवाडे मुलगी, समस्त मुंगसे परिवार. श्री क्षेत्र कोळसा नावाचं हे आपलं गाव. अतिशय सुंदर आणि गोड असं वातावरण आहे. विशेषत्वाने आपल्या गावामध्ये आल्याच्या नंतर मला समाधान वाटलं. सगळे पारमार्थिक मंडळी, गजानन महाराजाची सेवा करणारे सगळे भक्तजन मंडळी, मुंबईला राहणारा हा परिवार आहे. आपल्या गावाशी नाळ जोडलेली आहे. बाबांचे उपकार आहेत. बाबांनी शून्यातून विश्व निर्माण केलं आणि त्या उपकारातून परतफेड करण्याकरता एवढा मोठा कृतज्ञता सोहळा. विठ्ठल हो, या कीर्तन साधनेकरता हे महाराष्ट्र गाजवलेली जी मंडळी आहेत. आपण चाल ऐकली, किती सुंदर चाल झाली. पकवाजही ऐकला, अतिशय सुंदर तयारीचं वादक आहेत. दोन्ही पण गाणारे खूप तयारीचे आहेत. आदरणीय संगीत विशारद संगीत अलंकार यादव महाराज, एकदा जोरदार टाळी वाजवा आदरणीय महाराजांकरता. त्याचबरोबर आदरणीय संगीत विशारद संगीत अलंकार एकनाथ महाराज, एकदा जोरदार टाळी वाजवा महाराजांकरता. त्याचबरोबर आदरणीय पलीकडे आमचे माऊली महाराज बेंगाळ आहेत, त्यांना वंदन करतो. आदरणीय ज्ञानेश्वर माऊली शिंदे, एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्याकरता. त्याचबरोबर आदरणीय उल्हास महाराज शिंदे, टाळी वाजवा एकदा त्यांच्याकरता. वा. आदरणीय माझ्यासमोर आलेले संगीत विशारद संगीत अलंकार माझे अत्यंत जवळचे मित्र श्याम महाराज जोगदंड गुरुजींकरता, एकदा जोरदार टाळी वाजवा. त्याचबरोबर बाबा तुम्हाला वंदन करतो. बाल टाळकरी गावातला आहे का? हां, टाळी वाजवा त्याच्याकरता एकदा. हो, हे सगळेच मंडळी चोपदार सुंदर आहेत. बाबा तुम्हाला असेच पाहिजे. लय सुंदर असले का लोकांचं लक्ष माझ्याकडे लागत नाही. असेच बेस्ट आहे. कुठले इथलेच आहे का? शेनगावचे. बाबांना वंदन करतो. जगद्गुरु तुकोबाऱ्यासारखे विनेकरी बाबा तुम्हाला वंदन करतो. हे सगळेच टाळकरी, एकदा जोरदार टाळी वाजवा यांच्याकरता. आणि विशेषत्वाने वाजवणारे दोन्ही पण मृदंग वाजक अतिशय तयारीचं वाजवतात. माझ्या डाव्या हाताला वाघ आहे तर माझ्या उजव्या हाताला सिंह आहे. हा, अतिशय सुंदर वाजवतात, तयारीचं वाजवतात. चक्रधार, मुकडा, रेले, सरपट, त्रिताल, लाग्या, बजनी ठेका अतिशय तयारीचं तरबेज वाजवतात.
आदरणीय मृदंग विशारद मयूर महाराजांकरता जोरदार टाळी वाजवून त्यांचं स्वागत करा. खूप सुंदर तयारीचं वाजवतात मयूर महाराज, त्यांना वंदन करतो. आणि माझ्या उजव्या हाताला आदरणीय शंकर महाराज टोळे गुरुजींकरता एकदा जोरदार टाळी वाजवून त्यांचं स्वागत करा. विशेष होताने आता 1.5-2 वर्ष होत आहे शंकर महाराज जे वाजवतात आपण पाहता तेवढं भिंगरीसारखा हात दोघांचाही चालतो. अरुण गुरुजी कदम यांची कृपा त्यांच्यावर खूप मोठी आहे. गुरुजींच्या सोबत राहणारे, गुरुजीच्या समवेत राहणारे, गुरुजीच्या तालमीमध्ये तयार झालेले आदरणीय शंकर महाराज आहेत. दादा नवनाथ भाऊ, हे जे वाजवतात तुम्ही एवढं पाहतात, पण तुम्हाला एक सांगतो त्यांचा ॲक्शन खूप मोठं झाला. आता 1-1.5 वर्ष झाले असेल, 1-1.5 वर्ष झाले. आणि जे वाजवतात ना मयूर महाराज, त्यांच्या हातामध्ये लोखंडाची सळई आहे सध्याला, पण तरी पण किती जबरदस्त वाजवतात. ही माऊली ज्ञानोबा यांची कृपा. एकदा टाळी वाजवा पुन्हा एकदा. खूप सुंदर असं वातावरण आहे. बाबा तुम्हा सगळ्यांना वंदन करतो. बसलेली माझी आई, माझी बहीण, काकी, नानी, मावशी, आत्या, आबये, कबये, माझ्या लाडक्या बहिणीनं सगळ्यांना वंदन करतो. अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम आहे आमच्या दादांची. एकदा टाळी वाजवा त्यांच्याकरता. सगळेच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या नवनाथ दादावरती, आसुरबा भाऊ दादावरती प्रेम करणारे सगळे मंडळी, ग्रामस्थ, आपल्या श्री क्षेत्र कोळसा गावातील आजूबाजूच्या गावची भजनी मंडळे असतील, सर्व महिला भजनी मंडळे असतील, गावचे सरपंच, उपसरपंच, तलाठी, भाऊसाहेब, चेअरमन, व्हाईस चेअरमन, तळ्यावाले, मळ्यावाले, काळ्यावाले, टोपीवाले, उपारीण, चष्म्यावाले, कॅमेऱ्यावाले, जवळ बसलेले, लांब बसलेले, मंदिराच्या आत बसलेले, मंदिराच्या बाहेर बसलेले, इकडच्या बाजूला बसलेले, तिकडच्या बाजूला बसलेले, पायरीवर बसलेले, पाय लांबलेले, पाया काढलेले, गुडघे वर केलेले, गुडघे खाली केलेले, दरवाजाच्या समोर बसलेले, वट्ट्यावर बसलेले, कट्ट्यावर बसलेले, खुर्चीवर बसले, तिकडे बसलेले, इकडे बसलेले, इकडच्या बाजूला बसलेले, समोर बसलेले, जे कीर्तन आले ते, जे कधीच येत नाही ते, ज्यांना येत नाही ते, जे आजच आले ते, सगळ्यांना दंडवत. झाले ना सगळे? आता करू का सुरुवात? ऐका, जो अभंग निवडलाय तो मोठा गोड आहे. हे सगळ्यांच्या पाठांतरातली अभंग आहे. अतिशय सोपाट सुटसुटीत अभंग आहे. सगळ्यांच्या माळकऱ्यांच्या पाठांतरातला अभंग आहे. आणि ज्यांचा अभंग पाठ नसेल तर समजायचा हा माळकरी नाही, हा बिना माळकरी आहे. विठ्ठल 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 सगळ्या भजनी मंडळीच्या सगळ्यांच्या पाठांतरातला अभंग याजसाठी केला. बोला बोला. होता अट्टहास शेवटचा दिस किंवा दिवस, गोड भावा विकू नको, आवाज दे. अभंगाचा प्रतिपाद्य विषय, अभंगाचा अर्थ आहे का मंडळी खूप सुंदर आहे. जगद्गुरु तुकोबाराला काही साधक म्हणतात तुकोबारा. तुम्ही हा पारमार्थिक अट्टहास करता साधनाद्वारे साध्य प्राप्तीपर्यंतचा. हा कशा करता? तुकोबारा म्हणले मरणावरती विजय प्राप्त करण्याकरता. त्या साधकाने तुकोबारांना प्रश्न केला, महाराज मरण या सृष्टीमध्ये प्रत्येकाला येणार आहे. आया हे सो जायेगा राजा रंक फकीर. 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्त्र 33 कोटी देवता मर गए, पडे काल के पासी किंवा नाशिवंत देह, जाणार सकळ आयुष्य खातो काळ, सावधान जावा हे प्रत्येकाला लागणार आहे. पण महाराज हा अट्टहास तुम्ही करतात परमार्थातला, हा कशा करता? तुकोबारा म्हटले मी मरणावरती विजय प्राप्त करण्याकरता. ते साधक म्हणले तुकोबारा मरणावरती विजय प्राप्त केल्यावर होईल काय? तर तुकोबारा म्हणतात आमच्या जीवनातला जो शेवटचा दिवस आहे तो गोड होईल यासाठी केला होता अट्टहास. या करता आम्ही अट्टहास केला. कशा करता? आमच्या जीवनातला शेवटचा दिवस गोड होण्याकरता. ते साधक म्हणतात तुकोबारा शेवटचा दिवस गोड झाला. तुकोबारा म्हणतात हो, आता काही चिंता? तुकोबारा म्हणतात आता मी निश्चिंत झालो. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची. मी थांबल्या गेलो, मी विसावल्या गेलो का? निश्चिंत झालो, शेवटचा दिवस गोड झाला. ते साधक म्हणतात तुकोबारा तुम्ही निश्चिंत झालात. कुणामुळं? तर तुकोबारा पुढच्या चरणात म्हणतात देवाचं चिंतन केल्यामुळं मी निश्चिंत झालो. आणि त्याचं चिंतन करत 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 त्याच्या नावाचं मला कौतुक वाटू लागलं. कौतुक वाटे झाली या वेचाचे. तो मंगल भगवान परमात्मा त्याच्या नावाचं बाबा मला कौतुक वाटू लागलं. आणि शेवटच्या चरणात तुकोबारा गोड वर्णन करतात. तुकोबारा म्हणतात मुक्तिरूपी स्त्री आमची नवरी झाली. तुका म्हणे मुक्ती परनिली नवरी, आता दिवसचारी खेळी मेळी. मुक्तिरूपी स्त्री आमची नवरी झाली. मुक्तिरूपी स्त्रीचं वर्णन करत असताना 4 प्रकारच्या मुक्तिरूपी स्त्रीचं वर्णन आलं शास्त्रामध्ये. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. ही मुक्तिरूपी स्त्री आमची नवरी झाली. कोण झाली? बोला बोला. नवरी झाली. कोण झाली? बायको झाली. कोण झाली? कारभारीण झाली. कोण झाली?
अर्धांगिनी झाली. कोण झाली? हा, मालकीन झाली. कोण झाली? इंग्रजीमध्ये सांगू का? वाईफ झाली. ती बायको झाल्यामुळं तो खोबार आहे म्हणतात. त्या बायकोसोबत, त्या मुक्तरूपी स्त्रीसोबत, त्या नवरीसोबत आम्ही राहिलेलो. भक्तीचं आयुष्य, परमार्थाचं आयुष्य त्या मुक्तिरूपी स्त्रीसोबत आम्ही आनंदाने घालो. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया दावा तृष्णेच्या. हा झाला अभंगाचा शब्दशार्थ. विठ्ठल विठ्ठल आज आहे प्रथम पुण्यस्मरण बाबांचं. आता ऐका, शास्त्रामध्ये काही कर्म सांगितलेलं आहे. नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, काम्यकर्म आणि प्रायश्चित कर्म. नित्यकर्म, बाबा आपण सकाळी उठल्यावर देवाची देवपूजा करतो ना, अष्टगंध लावतो, विष्णू सहस्त्रनाम घेतो, 15वा अध्याय म्हणतो, हरिपाठ म्हणतो. सकाळी जो आपण नित्यनेम करतो गुरुजी, त्याला कर्म म्हणतात, नित्यकर्म. नैमित्तिक कर्म, आजचं जे कर्म आहे बरं का भाऊ, नैमित्तिक स्वरूपाचं कर्म आहे. का आज नैमित्तिक काय आहे? तर आज बाबांचं काय आहे? वर्ष श्राद्ध आहे. आज पुण्यस्मरण. काम्यकर्म, काही उपासना, काही कामना ठेवून जे केल्या जातं त्याला काम्यकर्म म्हणतात. आणि शेवटचं राहिलं चौथं, प्रायश्चित्त कर्म. प्रायश्चित्त कर्म म्हणजे काय? आपण जर एखादं पाप केलं, एखादी चुकी केली, तर त्याच्या बदल्यात माफी मागणं, त्या बदल्यात प्रायश्चित्त करणं, याला प्रायश्चित्त कर्म म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि नैमित्तिक स्वरूपाचा आज प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे. प्रथम शब्दाचा अर्थ एक. पत्रिकेवर काय लिहिलंय? प्रथम पुण्यस्मरण. बरोबर, करेक्ट. प्रथम शब्दाचा अर्थ आहे बाबा एक. पुण्य अधिक स्मरण. आजचा दिवस पुण्य दिवस आहे, लय भाग्याचा दिवस आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आहे. 1 जून आणि 6 जून राजांचा राज्याभिषेक सोहळा आहे. म्हणून राजाला सुरुवातीलाच मानाचा मुजरा करतो. विठ्ठल विठ्ठल. आजचा पुण्य दिवस, स्मरण. आता स्मरण शब्दाचा अर्थ आपल्या सगळ्याला माहिती आहे, आपण हुशार मंडळी, जाणकार मंडळी. स्मरण शब्दाचा अर्थ आहे आठवण. गेलेल्या व्यक्तीची आठवण करणे, त्यांचं स्मरण करणे, त्यांच्या कार्याला उजाळा देणे, याला शास्त्रामध्ये पुण्यस्मरण असे म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, अजून एक शब्द आहे आज. काय? वर्ष श्राद्ध. आज बाबांचं काय आहे? वर्ष श्राद्ध. आज मुंगशे परिवाराकडे जायचं, सकाळी निघावं लागेल लवकर. का? आज काय आहे? बोला की राव. वर्ष श्राद्ध. आता वर्ष श्राद्ध ऐका, एक वाक्य बोलतो. माझे बाबा सांगायचे, भक्तीमध्ये भाव असावा, नात्यामध्ये प्रेम असावं आणि वर्ष श्राद्धामध्ये श्रद्धा असावी. मी गेल्यावर वाजवा टाळ्या. मला वाटलं गेल्यावर वाजवतात काय. जरा खमकून वाजवा, जरा जवळ, जरा मोकळे मानेन वाजवा. असे तुम्ही काही नाराज आहे का? तुम्ही काही नाराज आहे का माझ्यावर? नाही ना? का तुम्ही देवावर नाराज आहे? देवाने एवढे दिवस जिवंत का ठेवलं बाबा? असं देवावर नाराज नाही ना? म्हणून माझी विनंती आहे, कीर्तनात टाळी वाजवत असताना लागून या पाया, विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला, मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. मोकळ्या मनाने टाळी वाजवायची. यांनी सुंदर प्रमाण दिलं की जोरदार टाळ्याचा कडकडाट करायचा. यांनी सुंदर मृदंग वाजवला का जोरदार टाळ्यांचा कडकडाट करायचा. माझं एखादं वाक्य आवडलं, हृदयस्पर्श झालं का जोरदार टाळ्यांचा कडकडाट करायचा. कारण दुसऱ्याचं कलागुणाचं कौतुक केलं पाहिजे. आणि कलागुणाचं कौतुक केलं का गाण्याकरता, वाजवण्याकरता, कीर्तन करण्याकरता जरा ऊर्जा निर्माण होते. विठ्ठल विठ्ठल. हे बघा, माझी सुरुवातीलाच विनंती सगळ्या मंडळा, तुम्ही सरळ बसा बरं, थोडं सरळ. बरोबर, सरळ बसा, असं सरळ. हां, फ्रेश बसा. सकाळचं वातावरण आहे का? संध्याकाळचं कीर्तन नाही, नाही का? सकाळचं वातावरण आहे. बरोबर एक चात तुम्हाला मी मोकळा करतो. हां, काळजी नका करू. कारण मी, आमच्या दादांनी मला फोन केला मुंबईवरनं, डोंबिवलीतनं मला फोन आला. म्हणले महाराज तुमचं कीर्तन घ्यायचं आहे. मला तारीख दिली भाऊंना. मी सकाळी 3:45 वाजता उठलो बरं का माझ्या घरनं. 3:45 वाजता उठलो, नित्यनेम केला, देवपूजा केली, गाडीमध्ये बसलो. पार लांबून तुमच्याकरता आलो. जालन्यापासून 70 किलोमीटर भाऊ माझं गाव आहे. लांबून तुमच्या दर्शनाकरता आलोय. हे बघा, मी कीर्तनात पांचट गप्पा सांगणार नाही. शब्द न शब्द तुमच्या हिताचं बोलेल. एवढ्या लांबून तुम्ही कीर्तनाकरता आलात, एवढा समाज बसलाय. प्रत्येक शब्द न शब्द तुम्हाला समजेल, पचेल, रुचेल अशा पद्धतीचं मी कीर्तन करणार आहे. माझी विनंती फक्त अशी, असे थोडे फ्रेश चेहरे ठेवा.
कारण तुमचे चेहरे पाहून मी कीर्तन करणार आहे. गुलाबाच्या फुलासारखे चेहरे ठेवा, फक्त सूर्यफूल होऊन देऊ नका. फ्रेश बसा. सकाळचं क्लायमेट आहे, वातावरण आहे, प्रसन्न असं वातावरण आहे. कारण टेन्शन घेऊ नका आणि मला टेन्शन देऊ नका. कशा टेन्शन घेता आणि कशाची चिंता बिंता करता बाबा या संसाराची? अहो नका करू. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. एवढा समाज बसलाय प्रथम पुण्यस्मरणाच्या कीर्तना करता, यातनी आपण काय आणलं गाव? बोला बोला. नाही, जातानी एक दिवस तुम्हाला आणि मला काय घेऊन जायचं का बाबा? नाही. आता एवढ्या लांबून मी आपल्या कोळसा गावात कीर्तना करता आलोय. कीर्तन झाल्यावर घरी जाईल का नाही याची गॅरंटी नाही. नाही. खाली हाथ आया है तू खाली हाथ जाएगा. क्या लेके आया है बंदे तू क्या लेके जाएगा. यातनी काय आणलं नाही, जातानी धन मिळवणी कोट्यान धन मिळवणी कोट्यान कोटी हो. धन मिळवणी कोट्यान अरे बाबा भजन करा. धन मिळवणी कोट्यान कोटी. धन मिळवणी कोट्यान कोटी. धन मिळवणी कोट्यान कोटी. धन मिळवणी कोट्यान कोटी. संगे नाही रे, संगे नाही रे, संगे नाही रे लंगोटी. धन मिळवणी कोट्यान कोटी. धन मिळवणी कोट्यान कोटी. संगे नाही रे लंगोटी. संगे नाही रे लंगोटी. धन मिळवणी कोट्यान कोटी. धन मिळवणी कोट्यान कोटी. काळी माझ बाबा बेस्ट. येताना काही घेऊ आलं नाही, जाताना काही घेऊन जायचं नाही. माझी विनंती सगळ्याला. माझे 2 बोटं दिसतात काय? बोला बोला. अशा मान हलवा बरं. अशा मान हलवा. हे बोटं म्हणजे 2 शब्द आहे. थोडा आवाज दे भाऊ, ताकदच नाही त्याला. याचं नाव आहे चिंता आणि याचं नाव आहे चिता. याचं नाव काय? बोला पटापटा, मोठ्याने बोला. चिंता आणि याचं नाव चिता. ह्या 2 सख्या बहिणी आहेत. कोण कोण? चिंता आणि कोण म्हणलं? शांताबाई कांताबाई. चिंता आणि चिता ह्या 2 सख्या बहिणी आहेत. ह्या बहिणीचं काम एकच आहे बाबा. काय? जाळणे. काय काम आहे? जाळणे. करेक्ट. फक्त गंमत अशी आहे, चिंता ही जिवंत माणसाला जाळते आणि चिता ही मेलेल्या माणसाला जाळते. चिंता ही सजीव माणसाला जाळते आणि चिता ही निर्जीव माणसाला जाळते. चिंता संसारात पावलो पावली जाळते आणि चिता एकदाच जाळते. का तुमच्या गावात दरवर्षी जाळते? एकदा जाळते. हा. चिंता चिता समख्याता बिंदू मात्रे विशेषता. सजीवम दहते चिंता, निर्जीवम दहते चिता. म्हणून चिंता करून चिता रचायची नसेल, ओ गावकरी, चिंता करून चिता रचायची नसेल तर बसल्या बसल्या कीर्तनात देवाचं चिंतन करा. मग देवाचं चिंतन कसं करायचं? बसल्या बसल्या कीर्तनात विठ्ठल विठ्ठल भजन होईल. त्यावेळेस हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भजन करा. विठ्ठल विठ्ठल. वर्ष श्राद्ध. हा, चला अजून पुढं. एका वर्षाने जो विधी केला जातो त्याला वर्ष श्राद्ध म्हणतात. चला पुढं. अजून एक शब्द आजच्या दिवसाला चट्टश्राद्ध म्हणतात. आजच्या दिवसाला बाबा काय म्हणतात? चट्टश्राद्ध. चट्टश्राद्ध म्हणजे काय? आर्यमा नावाचा पितर अंगुष्ट एवढा देह धारण करतो. अंगुष्ट एवढा म्हणजे अंगठ्या एवढा. आणि जो काही नैवेद्य ठेवला या मुंगसे परिवाराने बाबाला, तो नैवेद्य खाण्याकरता तो आर्यमा नावाचा पितर येतो. याला शास्त्रामध्ये चट्टश्राद्ध म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. या मृत्यू लोकामध्ये, या कलियुगामध्ये जीवन जगत असताना, या कलियुगामध्ये
42 वर्ष जगद्गुरु तुकोबाराय जीवन जगले, 42 वर्ष परमार्थ केला. ऐका, साधनाद्वारे साध्य प्राप्तीपर्यंतचा परमार्थिक तुकोबारायांचा प्रवास किती मोठा होता. रोज उठले, गळ्यात विना, हातात चिपळ्या आणि मुखामध्ये देवाचं नाव. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, रात्र न कळे दिवस न कळे, अंगे खेळे दैवत सततम कीर्तयंतो माम यतंतश्य दृढवता नमशंतश्य माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते ज्ञानयज्ञेन चाप्यन्ने यजंतो मामुपासते एकत्वेन पृथक्वेन बहुधा विश्वतो मुखम अहम कर्तुरम यज्ञ स्वदाहम हम औषधम मंत्रोहम हमे वाज्य महमग्निरम होतम पितामश जगतो माता दाता पितामह वेद्यम पवित्र ओंकार वृक्षाम यजुरेवच गतिर्भ्रता प्रभू साक्षे निवास शरणम स्रोत प्रभव प्रलस्थानम निदानम बीजमयम. त्याचं भजन करायचे. ज्ञानोबा ज्ञानेश्वरमध्ये वर्णन करतात. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या, बोला बोला, सूर्य चाले म्या हलविल्या, प्राणू हाले जो जागा ते चाळीता, ऐसा तू समर्थो ब्रह्मांडाचा धनी. त्याचं भजन करायचे. आता गीतेचा 9वा अध्याय 16वा क्रमांकाचा श्लोक. महात्मानस्तुमाम पार्थ दैवीम प्रकृतिमाश्रिता भजन्ते नन्य मनुसो ज्ञात्वा भूतादिमव्यम. त्याचं भजन करायचे. संत महात्मे परमात्म्याचं अखंडरित्या कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ही शक्ती ज्या ब्रह्मांड चालकाकडे, त्याचं भजन तुकोबाराय करायचे. बसलेले मंडळी, देहू गावाला कोण कोण गेले वरती हात घ्या बरं. आळंदीला कोण कोण गेलं हातावरती घ्या. बसलेले मंडळी तुम्ही राहू हां घ्या खाली, टाळी वाजवा यांच्या करता बा. आता ऐका, आळंदीच्या जवळ देव आहे आणि देऊला कोण आहे? ज्ञानेश्वर महाराज. कोण आहे? मोठ्याने बोला की राव. तुकाराम महाराज. आणि आळंदीला कोण आहे? गजानन महाराज. कोण आहे? तुम्ही नका बोलू. कोण आहे? ज्ञानेश्वर माऊली. हा, टाळी वाजवा बाबा करता. बोललेले माणसं मला आवडतात, मोकळ्या मनाने उत्तर द्यायचं. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे. हा, देहू गावाला जर गेला असाल तर 3 प्रकारच्या डोंगरावर तुकोबाराने साधना केली. नावं सांगतो ऐका. भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर आणि तिसरा गोराडेश्वर डोंगर. 3 डोंगरावर तुकोबारा भजन करायचे. गळ्यात विनय, हातात चिपळ्यान तुकोबारा भजना करता जायचे. एका दिवशी गंमत अशी झाली. टाळकरी मंडळी गुरुजी एकनाथ महाराज यादव महाराज गावचा पाटील आडवा झाला. तुकोबारा आहे, गावात भजन नाही करायचं. का बरं? मी विना वाजवलेलं तुम्हाला आवडत नाही का पाटील? मी विठ्ठलाचं केलेलं भजन तुम्हाला आवडत नाही का पाटील? हा, मी चिपळ्या वाजवलेल्या आवडत नाही का? नाही, रागवला पाटील. कोपला पाटील टाळी वाजवा. गावीची लोक. कोपला पाटील गावीची लोक. कोपला पाटील गावीचे लोक. गावचा पाटील कोपला. गावात भजन नाही करायचं. तुकोबाराने हात जोडले. पाटील अहो करून द्या ना मला माझ्या विठ्ठलाचं भजन पाटील. गावात नाही. तुकोबारा म्हणलं ठीक आहे, गावात भजन नाही करणार पण डोंगरावर जाऊन भजन करेल. पण भजनच करेल, सोडलं नाही भजन करायचं. लय त्रास झाला तुकोबारायना. गळ्यात विना, हातात चिपळ्या माझ्या तुकोबारायांच्या आणि अखंडरित्या पांडुरंगाचं भजन तुकोबाराय करायचे. जागृती अवस्थेमध्ये, स्वप्न अवस्थेमध्ये, सुषुप्ती अवस्थेमध्ये नित्य ध्यात असे गोविंदा त्या परमात्म्याचं चिंतन तुकोबाराय करायचे. आता भजवीक कोण गाली. वा वा गायक, वा वा गायक. आता भजवीक कोण गाली. कोपला पाटील गावीची लोक.
चपला पाटील गावीचे हे लोक आता मज भीक कोण घाली. तुकोबाराने भजन सोडलं अखंड त्या तुकोबारा डोंगरावर जाऊन भजन करायचे. का काय का शिळीवर बसावं तुकोबारा, शिळीवर म्हणजे दगडावर बसावं, हातामध्ये लेखणी घ्यावी, एक 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 अभंग तुकोबाराने निर्माण करावं. पंचमेत गाथा लिहिला 4092 अभंगाचा. किती? 4092 अभंगाचा गाथा लिहिला. कशा करता? तुमचा माझा माथा ठिकाण्याकरता गाथा लिहिला. विठ्ठल विठ्ठल. इथं माय माऊलीची संख्या भरपूर आहे. ए माय, ए आई, ऐका. एके दिवशी जिजाई साहेबाच्या डोळ्यात पाणी आलं, रडू लागले. का? माझे मालक उपाशी. थोडा आवाज दे. दुपारचे 2 वाजलेत, पोटात अन्नाचा कण नाहीये, पाण्याचा थेंब नाहीये. काय केलं जिजाई साहेबाने? ए मायांनो ऐका, भाकरी गेल्या. भाकरीचं गाठोडं डोक्यावर घेतलं आणि अनवाणी पायाने निघाल्या. जिजाई साहेब तुकोबाऱ्यात जेवल्याशिवाय जेवत नव्हत्या. झाडाझुडपातनं डोंगराच्या दिशेने जिजाई साहेब निघाल्या. पण प्रसंग असा घडला, समस्त ग्रामस्थ मंडळी ऐका. डोंगरावरती वरती जात असताना जिजाई साहेबाच्या पायात काटा खुडला, रक्ताची चिळखंडी उडली. एका पायावरती जिजाई साहेबाने उभा राहावं. आई ग! डोळे डबडबले जिजाई साहेबांचे. ओर भरून आला, लालभुंद पाय झाला. इकडं तिकडं पाहतात, पायातला काटा काढण्याकरता कोण दिसतं की काय? नजर गेली, ते गायी चारणारा गुराखी होता. तो जवळ आला. माय, पायातनं रक्त निघतं माय. हो बाळा. वेदना होत्या. हो बाळा. त्रास होतो. हो. तू कोण? माझ्या डोंगरावर गायी दिसतात ना, ह्या गायी चारणारा मी गुराखी आहे. डोळे डबडबले जिजाई साहेबांचे. बाळा, माझे मालक उपाशी आहेत रे बाळा. या भाकरी दिसतात ना, या भाकरी घेऊन माझ्या मालकाकडं चालले होते. दुपारचे 2 वाजलेत, पोटात अन्नाचा कण नाही आहे, पाण्याचा थेंब नाही. माझे बालक उपाशी आहे. साक्षात पांडुरंगाच्या डोळ्यात पाणी आलं. अंदेव जसं रडतात. माय, काळजी नका करू माय, तुमच्या पायातला काटा मी आत्ता काढतो. ऐका. देवानी जिजाई साहेबाचा पाय अलगत असा मांडीवर ठेवला. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या मंडळी. काटा हा कशाने काढतात? काट्याने काढतात. देवानी काटा हातात घेतला. माय, काळजी नका करू, आत्ता काढतो. अय बाळा, तुला काढता येतो का रे काटा? देवाने दिलेलं उत्तर ऐका. आपण सगळे जाणकार मंडळी आहेत. देव म्हणतात, माय, हे माय, मी चांगल्या चांगल्याचा काटा काढलाय. देवाने जिजाई साहेबाचा पाय घ्यावा, मांडीवर ठेवा. माय डोळ्याचा का? माय डोळे घट्ट डोळे झाकले जिजाई साहेबाने. बाळा, हळवाड काढ रे काटा. झाकले का डोळे? हो. आद्यावाने हातात काटा घेतला. मंडळी ऐका. आणि पायाकडं पाहिलं, रक्त निघतंय, माती लागलेली, रजकण लागलेले, काटा खुडलेला दिसला. देवाने हातातला काटा खाली टाकला. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आपण सगळे हुशार जाणकार मंडळ आहात, तज्ज्ञ मंडळ आहात, खेड्या भागातले, ग्रामीण भागातले मंडळी आहात. काटा जर खुडला बाबा आणि काटा जर दिसत नसेल तर काय करावं लागतं? बोला बोला. वा, टाळी वाजवा बाबा. तोंडात बोट घातलं पांडुरंगाने. बरं का, डोंगरावरचा प्रसंग आहे. तोंडात बोट घातलं पांडुरंगाने. आई तोंडातली थुंकी घेतली बरं देवाने. आणि जिजाई साहेबाच्या पायाला अशी चोळली. आणि जिजाई साहेबाच्या पायात चप्पल नव्हती, माती लागलेली होती, रजकण लागलेले होते. असे चोळावे पांडुरंगाने आणि पुन्हा तोंडात घालावे. जिजाई साहेबाच्या पायाची माती साक्षात पंढरपूरच्या पांडुरंगाने खावी का अधिकार माझ्या जिजाई साहेबांचा? देव इच्छिरज चरणीची माती धावत चालती मागे मागे किंवा संत चरणार जा हे लागता सहज. टाळी वाजवा. वासनेची वीणा आज लोणी जाणे. हे संत चरणार जा लागता सहज. वासनेचे बीज संत चरणारज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. देवाने काय केलं? तोंडाने काटा उपसावा आणि देवाने म्हणा, माय डोळे उघडा, माय डोळे.
डोळे उघडले जिजाई साहेबांनी. बाळा काढला का काटा पायातला? हो. ए ए काय रे तुझ्या हातात जादू आहे? मला समजलं सुद्धा नाही कसा काटा काढला. कुठं निघाल्या होतात माय. ए बाळा माझे मालक उपाशी आहे. तुला खरं सांगू का, माझ्या मालकाला याड लागलं, याड पंढरपूरच्या देवाचं. आणि रोज उठले ना बाळा विना घेते, चिपळ्या घेते आणि विठ्ठल विठ्ठल भजन करीत डोंगराच्या दिशेने येते. ते जेवल्याशिवाय मी जेवत नाही रे. या भाकरी घेऊन निघाले होते. माय जा देवाने दर्शन घ्यावं, जिजाई साहेबांनी पुढे जावं आणि देवाच्या मनात काय यावं काम आहे. देवाने पाठीमागून आवाज द्यावा, माय थांबा माय. जिजाई साहेबांनी पाठीमागं फिरून पाहावं. काय रे बाळा? पायरत्त बंबाळ झाला, पायातनं रक्त निघतंय. देवानी काय केलंय? तुम्हा सगळ्या मंडळीला आश्चर्य वाटेल एवढा समाज बसला कीर्तना करता. देवाने जो पिवळा पितांबर घातला होता ना, टार्र दिसेने त्याचं चिरगुट फाडलं वस्त्र आणि जिजाई साहेबाच्या पायाला जिथून रक्त निघत होतं बोटाला असं बांधलं. मायजा बाळा किती काळजी घेतोस रे, किती चिंता वाटते रे बाळा. डोळे डबडबले. जिजाई साहेबाने वरती जावं. तुकोबाऱ्या शिळेवरती भजन करतात. पुंडलिकावर द्यारीचा गजर झाला. तुकोबाऱ्या जेवणाकरता बसलेत. तुकोबाऱ्याचं जिजाई साहेबाचं जेवण चालू आहे आणि जेवण चालू असताना तुकोबाऱ्याची नजर पायाकडे गेले आणि तुकोबाऱ्या म्हणतात, जिजे ए आवले, डोंगरावर येताना पडली होती का? पायाला दगड लागला होता का? घसरून पडली का? काय झालंय? अहो मालक प्रसंग असा घडला, माझ्या पायात काटा खुडला. आणि पिवळं वस्त्र कोणी बांधलंय? अहो मालक पायात काटा कुडला एक गाई चारणारा गुराखी होता. तो माझ्या जवळ आला आणि त्याने पायातला काटा काढला आणि पिवळं वस्त्र त्यानेच बांधलं. आता ऐका, तुकोबाऱ्याने मुखात जाणारा गुरुजी घास पातरात ठेवला आणि तुकोबाऱ्याने जिथं रक्त निघत होतं पायाला त्या पिवळ्या वस्त्राला हात लावला. तर ग्रामस्थ मंडळी त्या पिवळ्या वस्त्राचा अत्तराप्रमाणे सुगंधी वास येऊ लागला. तुकोबाऱ्यांचे डोळे डबडबले, तुकोबाऱ्या रडू लागले. कारण तुकोबाऱ्यांना परिचित होते पिवळं वस्त्र पीत पितांबर नेसलेला पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा तो आलाय आणि जिजे तुझ्या पायातला काटा काढून गेलाय. तो पीत पितांबर नेसला, पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला आणि गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. तो परमात्मा आला आणि त्याने तुझ्या पायातला काटा काढला. काही साधनाद्वारे साध्यप्राप्तीपर्यंतचा 8 तास होता, पण तुकोबाऱ्याने भजन सोडलं नाही. त्या साधकाने तुकोबाऱ्यांना प्रश्न केला, तुकोबाराय रात्रंदिवस तुम्ही भजन करताय, साधनाद्वारे साध्यप्राप्तीपर्यंतचा प्रवास करता, हा कशा करता? साठी केला भजन करा.
अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबऱ्या वर्णन करतात. याज स्टार्टिंग केला होता टास शेवटचा दिस किंवा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड होण्याकरता याकरता मी हा टास केला. इथं बसलेल्यापैकी कुणाला वाटतं शेवटचा दिवस कडू व्हावा? हात वरती घ्या बरं. वाटतं का बाबा? माझ्या सगट सगळ्यांना अभिलाषा कशी आहे गुरुजी? शेवटचा दिवस कसा व्हावा? गोड व्हावा. का कोणाला वाटतं आंबट व्हावा, खारट व्हावा, पांचट व्हावा? हा, तुकोबारा वर्णन करतात शेवट तो माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा भेटी रघुमाईच्या वरा. आमच्या जीवनातला शेवटचा दिवस गोड झाला, शेवट गोड झाला. बसलेले मंडळी ऐका, जीवन जगत असताना माणसाने 4 गोष्टी विसरता कामा नये. शेवट गोड होईल. 1, देवाला विसरता कामा नये. 2, संताला विसरता कामा नये. 3, जन्म देणाऱ्या आईबापाला विसरता कामा नये. आणि 4, मरण विसरता कामा नये. एक, देवाला विसरता कामा नये. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही देवाला विसरली दया वा 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 गाई, वा वा. टाळी वाजवा. बेस्ट. बाबाने एकदम जबरदस्त सूर लावला. बेस्ट. टाळी वाजवा बाबा करता एकदा. आज सगळे 1 से बडकर 1 आहेत, काहीच कमी नाही बरं का दादा. वाजवणारे 1 नंबर, गाणारे 1 नंबर, टाळकरी 1 नंबर, शब्दारी 1 नंबर, विनेकरी 1 नंबर, साऊंड सिस्टीम 1 नंबर, पुरुष मंडळी 1 नंबर, महिला मंडळी 1 नंबर, तुम्ही सगळे 1 नंबर. मी काय 2 नंबर आहे? नाहीतर एवढं सुंदर वातावरण. एकदा मुंगसे परिवाराकरता टाळी वाजवा. बाबांकरता एवढा खर्च केला, एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला. नाहीतर मी आउट ऑफ स्टेटला फिरणारा महाराज आहे. मी तिकडं सुरत, गुजरात, अंकलेश्वर, इकडं कर्नाटक, तुमच्या तेलंगणाला इकडं माझी कथा झाली होती येळवतला, धर्माबादला. असा अनुभव येतो गुरुजी, असा अनुभव येते. इथं मी तुमच्याजवळ पुसदला गेलो. पुसद माहिती आहे ना? तिथं आओ गुरुजी, पकवाच्या तर गट्टा नाही, गट्टा आहे तर हातोडी नाही, हातोडी तर पावडरचा डबा नाही, पावडरचा डबा आहे तर कणिक नाही. सगळं चांगलं आहे तर वाजवणारा वाजी तू का खाजी तू तेच कळत नाही. कुठं काय नाही तर एवढ्या यंत्रयुगात असे कार्यक्रम करणं सोपं आहे का बाबा? तुमच्या काळात माणसाच्या मूलभूत गरजा किती होत्या? बसलेले बोला. हां बोला. अन्न, वस्त्र आणि निवारा किती होत्या? 3 मूलभूत गरजा होत्या का नाही? आता किती झाल्यात? 5 झाल्यात. 5. अन्न, वस्त्र, निवारा, मोबाईल आणि चार्जर. विठ्ठल आणि अशा यंत्रयुगात असे कार्यक्रम करणं एवढं सोपं आहे का? यांना तर टेन्शनच नाही राहिलं माय माऊल्यानं. गुरुजी चपात्या बनवायच्या मशीन आल्यात का नाही? पापड बनवायचे मशीन आली. उंडा घेतला, टाकला, दाबलं, पापड तयार.
आता एक नवीन मशीन लॉन्च झाली, पुरणपोळी बनवायची. आहे का तुमच्या कोळसा गावात? आहे नाही? घेऊन टाका, इथं हिंगोलीला भेटते. इकून पुरण टाकायचं, इकून उंडा टाकायचा, असं दाबायचं, पुरणपोळी तयार. आता किती टेक्नॉलॉजी निघाली. आता एक नवीन मशीन लॉन्च झाली. पाहुणा घरी आला, पाहुणा म्हणला जेवण करायचं, तर पाहुण्याला मशीनमध्ये ढकलायचं. पाहुणा पान खाऊनच बाहेर आला पाहिजे. फक्त गुरुजी अडचण अशी, लाईट गेली तर मुक्काम विठाला विठाला. काय विषय चालू आहे आपला? बोला बोला, कुठपर्यंत होतो आपण? माझ्या लक्षात राहत नाही, माझा प्रॉब्लेम आहे. कुठपर्यंत होतो बाबा? का विसरलीच? बरं सांगतो, आठवतो. विसरली तया प्रमाण दिलं महाराजाने. इथून थोडं बाहेर गेलो आपण, बरोबर. विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84च्या देवाला विसरता कामा नये. दुसरं एक प्रमाण सांगतो, का विसरता कामा नये? जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण, जग जीवन नारायण. काही ना गुण तयाचे, काही ना गुण तयाचे, काही न गुण तयाचे, सोया पिवरे काचे. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण, काही ना गुण वा, टाळीवाजा एक नंबर, बेस्ट. एकनाथ महाराज. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण. काही न गुण तयाचे, जोया बिवरेच्या तिरी, कट धरुणी आकरे. 3.5 हाताचा नरदेव दिला देवाने, पण विसरता कामा नये. का विसरता कामा नये? देवाने अनमोल किमतीचा नरदेव दिलाय. देवाचा राजा इंद्र, त्यांनी अमर पिलंय. स्वर्गातल्या देवाला सुद्धा वाटतं स्वर्गीची अमर हिची ताती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. एवढा अनमोल किमतीचा नरदेह दिला देवाने. कशा करता? आउट हात का मानव देह, अल्लाह ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. माझ्या राजांनो, माझ्या दादांनो, माझ्या भावांनो, 3.5 हाताचा नरदेह दिला देवाने भजना करता, त्याचं नामचिंतन करण्याकरता. देवे दिला देह, भजना गोमटा, तोया झाला फाटा, बाधिकेचा किंवा दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग. 3.5 हाताचा नरदेह दिला देवाने भजना करता, त्याचं चिंतन करण्याकरता. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, एवढा समाज बसला कीर्तना करता. बाबा, मनुष्य शरीर मिळालंय का कळालंय? परत विचारतो, इकडे बघा. मनुष्य शरीर हे मिळालंय का आपल्याला कळालंय? हा, मिळालंय पण कळालं? बाबा करता टाळी वाजवा एकदा, बेस्ट. मिळालंय पण कळालं नाही. कळालं असतं तर लोकांनी दारू पिली नसती. कळालं असतं तर गोवा मावा गुटखा माणिकचंद विमल तंबाखू खाल्ली नसती. कळालं असतं तर बिडी सिगारेट ओढलं नसतं. कळालं असतं तर शेजारच्या बांध कोरले. हां, हे लय कळतं म्हणा आम्हाला. गरिबाला त्रास दिला नसता. मनुष्य शरीर मिळालंय पण कळालं नाही. का कळालं नाही? फुकट मिळालंय. विठाला आणि फुकट मिळाल्यामुळं लोकांना किंमत राहत नाही गुरुजी. नाही, आणि अति परिचय झाला की किंमत राहत नसते. अति परिचयात आवाज नेत असते. एक वाक्य बोलता ऐका. नारळाला डोळे आहेत पण नारळाला दिसत नाही. बाटलीला तोंड आहे पण बाटलीला बोलता येत नाही. कपाला कान आहे पण कपाला ऐकू येत नाही. कंगव्याला दात आहेत पण कंगव्याला खाता येत नाही.
सुईला नाक आहे पण सुईला सुगंध घेता येत नाही, टॅबलाला पाय आहे पण टॅबलाला चालता येत नाही. दुर्दैव तुमचं आणि माझं. भगवंताने परमार्थ करण्याकरता, भक्ती करण्याकरता सगळं काही अनुकूल केलं, पण बऱ्याच माणसाला अजून एक कळत नाही. विठ्ठल विठ्ठल किती अनुकूल केलंय. बसलेले मंडळी तर भाग्यवान माणसं आहे. किती भाग्यवान माणसं आहेत. ऐका, पाठीमागं तुमच्याकडे तो व्हायरस येऊन गेला का 2020ला होता की इकडे भागात होता बाबा, काय म्हणतात त्याला, कोरोना होता का? ए आई काका होता, काय म्हणतात त्याला, कोरोना. किती गोड रोग होता तो. कसलं म्हणा त्याचं तर मड बसवलं. अहो महाराज, किड्या मुंग्यासारखे माणसं मेलेत का नाही गुरुजी? पण इथं बसलेल्यापैकी कोणी मेलंय का बघा ना. का बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूच्या आहारी, वाचून आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पित. विठ्ठल बसलेले मंडळी किती भाग्यवान माणसं आहेत. ऐका, पवित्र वंशामध्ये तुमचा माझा जन्म झाला. 1, पवित्र मातीत तुमचा माझा जन्म झाला. 2, पावन देशात तुमचा माझा जन्म झाला. 3, पवित्र देगुळ पावन भजन करा. वा 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 वा. पवित्र देगुळ पावन तो देश, 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 हे पवित्र देगुळ पावन तो देश, पवित्र देगुळ पावन तो देश, पवित्र देगुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, वा वा. जेथे हरीचे दास जन्म घेती, धर्म द्याचा धननारायण, कर्म धर्म द्याचा धननारायण, कर्म धर्म द्याचा धननारायण, कर्म धर्म द्याचा धननारायण. वा वा, टाळी वाजवा जोरदार एकदा. बेस्ट. कसा तुकडा आहे, कसा मुकडा आहे. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते, पवित्र मातीत तुमचा माझा जन्म झाला. ही माती किती पवित्र आहे. ऐका, आपण सगळे शेतकरी मंडळी आहेत का? बोला, असं मान हलवा जरा बसल्या बसल्या बोलत चला. आहे ना शेतकरी मंडळी? ऐका, आपण जर आपल्या भागात जर पाहिलं तर गायरान भाग, पठाराचा भाग म्हणतात त्याला काही काही ठिकाणी. बऱ्याच ठिकाणी पठाराच्या भागात, गायरान भागात जर गेलो ते जुने माणसं सांगतील तांबडी माती दिसते ना. डोंगराच्या पायथ्याला जर तुम्ही गेलात तर गुरुजी तांबडी माती दिसते. ही उगाच झालेली नाही. या मातीकरता अनेक लोकांनी रक्त सांडलंय, बलिदान दिलंय या मातीकरता, या स्वराज्याकरता. ही माती कशी, एक 10,000 वाक्य बोलतो. और मराठ्याच्या रक्ताने लाल झालेली माती, सुकली ना अफजल पुढं माझ्या शुभाची छाती. संभाजी राजासारखा, शिवाजी राजासारखा वीर या मातीमध्ये झाला खरा. अरे महाराजांच्या संश्री वाटतोच मर्द मराठी मौला खरा. या मातीमध्ये संभाजी राजा घडले, या मातीमध्ये शिवाजी राजा घडले, आणि या मातीमध्ये अफजल घडला, आणि आज मातीमध्ये हिंदवे स्वराज्याचा भगवा झेंडा फडकला. इथं बसलेल्या हिंदूच्या मुलाला विचारा, दादा काय हिंदुत्वाची व्याख्या आहे, काय स्वराज्याची व्याख्या आहे? त्या छातीला हात लावून एक वाक्य बोलतील,
अरे चिरल्या आमच्या नसा कवतुळान होईन भगव्या रक्ताची आणि फाडली जरी आमची छाते हृदयात मूर्ती दिसेल छत्रपती शिवाजी महाराजांची. शिवराय म्हणजे भक्ती, शिवराय म्हणजे शक्ती, शिवराय म्हणजे युक्ती, शिवराय म्हणजे पराक्रम, शिवराय म्हणजे तत्व, शिवराय म्हणजे निष्ठा, शिवराय म्हणजे परिस्थिती विश्वासणार आदर आणि शिवराय म्हणजे तुम्हा गोरी गरीब जनतेच्या देवघरातील देव छत्रपती शिवाजी महाराज. या मातीत तुमचा माझा जन्म झाला आणि पावन देशात तुमचा माझा जन्म झाला. भरतखंडे हृदय प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. एक अत्रापि भारतम श्रेष्ठम तत्रापि जंबोदीपे महामुने हे येतोय कर्म भूरेशा तत्वन्य भोग भूमया. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबारासारखे संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्णासारखा मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखी माय नाही, प्रभू रामचंद्रासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलासारखी जाऊ नाही, सुतकीर्ती मांडवी जटीसारखी दिराणा नाही, भरतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, हनुमंतासारखा सेवक नाही, विभीषणासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोल्यात का लबाड नाही, कावळ्यात का धूत नाही, काजळ्यात का काळं नाही, लोण्यात का मऊ नाही, माणसाच्या शरीरासारखं दुसरं कोणाचं शरीर नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर पुन्हा राजा होणे नाही. आज राजांचा राज्याभिषेक सोहळा आहे. रायगडावरती आनंदी आनंद आहे. स्वतः आज छत्रपती शिवाजी महाराज 32 मन सिंहासनावरती सोन्याच्या सिंहासनावरती आरूढ झालेत. राज्याभिषेक सोहळा आहे राजांचा आज. म्हणून एकच धून आणि 6 जून. सगळ्यांनी एकदम मोठ्या ताकदीने सगळ्यांनी आवाज द्या. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की. हातावरती घ्या सगळेजण, हात यावरती अशी. हे बघा टाळी अशी वाजवायची. इकडे बघा. 1 2 3 4 1 2. दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. टाळ टाळ हाला जरा हाला हाला हाला. हातावरती हात. सरळ सरळ. वा वा. जय 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 भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. जय जय भवानी, जय जय शिवाजी. शुभाचे मावळे आम्हाला नाही गुणाची भीती, शुभाचे मावळे आम्हाला नाही गुणाची भीती, शुभाचे मावळे आम्हाला नाही गुणाची भीती. क्षत्रिय कुलवंश आता हात. राजाधिराज प्रौढ प्रताप पुरंदरा यशवंत कीर्तिवंत नीतिवंत सामर्थ्यवंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. कशी आली फळाला, जिजाऊची पुण्याई कशी आली फळाला. उभा राहा उभा राहा उभा राहा उभा राहा. हे पोरा उभा राहा उभा राहा. 1 मिनिट. हा सरळ घ्या. यावर द्या. हा माझी जाऊची पुण्याई हा. कशी आली फळाला, माझी जाऊची पुण्याई कशी आली फळाला. छत्रपती शिवाजी महाराज की बाबाचा जन्मदा, बाबाचा बाप राजा शिवबा जन्मदा, बाबाचा बाप राजा शिवबा जन्मदा, बाबाचा बाप राजा शिवबा जन्मदा, बाबाचा बाप शिवबाची तलवार, चमके शिवाजी तलवार, चमके शिवाजी तलवार, चमके शिवाजी तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवाजी तलवार, चमके शिवाजी तलवार, चमके शिवाजी तलवार, चमके शिवाजी तलवार.
जन्माला आले राजमाता राष्ट्रमाता जिजाई साहेब. अरे स्वराज्याची लढागिनी मासाहेबाला डोहाळे लागले. मासाहेबाला प्रश्न विचारला, मासाहेब खाण्यापिण्याचे डोहाळेत का मासाहेब? मासाहेब बोलत्या झाल्या, आम्हाला खाण्यापिण्याचे डोहाळे नाही, आम्हाला तर घोड्यावरती बसावं, हातामध्ये समसर घ्यावे, हातामध्ये तलवार घ्यावी, दुश्मनाचं सिर एका बाजूला करावं आणि दुश्मनाचं धड एका बाजूला करावं. हे मासाहेबाला लागले होते डोहाळे. राजमाता राष्ट्रमाता जिजाई साहेब आई तुळजापूरच्या भवानी मातेच्या मंदिरापुढे जातात. पदर प्रसादात आई दार उघड, दार उघड बाया, दार उघड, दार उघड, दार उघड बाया, दार उघड, दार उघड बाया, दार उघड, दार उघड, दार उघड बाया, दार उघड, दार उघड बाया, दार उघड, दार उघड बाया, दार उघड. हे जगदंबे, या जगामध्ये चाललेला अन्याय अत्याचार माझ्या डोळ्याला सोडत काही. जगदंबे दार उघड, पदर पसरा साकड घातलं. जगदंबे माझ्या पोटी असा मुलगा जन्माला घाल की ज्याने महाराष्ट्राच्या मातीची कुश पवित्र केली पाहिजे. जीवनामध्ये वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान जपणार राजा माझ्या पोटी जन्माला घाल. आणि डोळ्याने दिसणाऱ्या कोणत्याही परक्या स्त्रीला आई म्हणणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाले ते आईचं म्हणणं. अरे शुक्रवार या दिवशी तेजोमय किरण शिवनेरीवर पडले आणि 19 फेब्रुवारी 1630 रोजी जगाचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, शिवरायाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, शिवरायाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी वारी झेलले आपल्या निजड्या छातीवर, आपल्या निजड्या छातीवर, आपल्या निजड्या छातीवर. प्राणपणाने, प्राणपणाने लढले मावळे भरल्या राजावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर. सात पाचला धर्म मानला जगला माणुसकीवर, जगला माणुसकीवर, जगला माणुसकीवर. पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्ताच्या हृदयावर, पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्ताच्या हृदयावर. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. दिला वचन, दिला वचन माझाईबा वचन पूर्ण करी हो, दिला वचन माझाईबा वचन पूर्ण करी. जाग शुभराजा मै माझा ग, शुभराजा ग. बसला घोड्यावरी पहिला जाग, बसला घोड्यावरी शिवराजा ग, बसला घोड्यावरी, 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 घोड्यावरी. टाळी वाजा जोरदार, वा खडखडून वा, बेस्ट आहे, खूप सुंदर, वा बेस्ट आहे. या भूमीत तुमचा माझा जन्म झाला. अजून किती भाग्यवान माणसं आहेत. पवित्र देह दिलाय, पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत जो उदे अच्युत सर्व काळ. म्हणून एक देवाला विसरता कामा नये. चला पुढं संताला विसरता कामा नये. का आडर आणि धावणाऱ्या जगाला सण मार्ग दाखवण्याकरता संताले. चला पुढं जन्म देणाऱ्या मायबापाला विसरता कामा नये. का
हाडाचे काढं केले, रक्ताचं पाणी केलं, नेत्राचा दिवा, हाताचा पाळणा त्या मायबापाने केला. आणि 4 मरण विसरता कामा नाही. माणसाने मरणाला विसरता कामा नाही. तुकोबारा म्हणले मग आम्ही मरण विसरलोच नाही ना. मरण माझे मरून गेले आणि मजे केले आपुले मरण पाहिलं मी डोळा. आम्ही मरण डोळ्याच्या समोर ठेवलं. परिणाम मरणावरती विजय प्राप्त केला. परिणाम जीवनातला शेवटचा दिवस गोड झाला. परिणाम आमच्या जीवनामध्ये निश्चिंतता प्राप्त झाली. अभंगाचं द्वितीय चरण. आता निश्चिंतीने पावलो विसावा, 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 कुंडलिया धावा कृष्णेचिया, कुंडलिया धावा कृष्णेचिया, कुंडलिया धावा भो कृष्णेचिया, कुंडलिया धावा कृष्णेचिया, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. टाळी वाजवा एकदा. बेस्ट वा. 2 चरणाचा भाव तुमच्या समोर मांडला. राहिलेल्या चरणाचा आपण विचार करू. सगळ्यांनी एकदा वरती हात घ्या. हा फॅन बंद कर, बंद कर हा फॅन. वरती हात घ्या सगळी मंडळी. पाठीमागची घ्या. आता सगळ्या मंडळींना पुंडलिकावर धारीचा गजर करायचा. आवाज आपल्या कोळसगावातून गोईंग टू पंढरपूर. सगळ्या मंडळींना मोठ्या ताकदीने पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव नाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. सरळ घ्या. विडोबार कुमाई, विडोबार